डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या धोरणांना अमेरिकन लोक विटलेले आहेत. अमेरिकेमध्ये 50 राज्यामध्ये जवळपास 1200 पेक्षा जास्तीची आंदोलनं या ठिकाणी झालेली आहेत. एक भडाका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ट्रम्प सरकारनं जागतिक पातळीवर अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय त्यांच्या दृष्टीने घेतलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी विविध देशातून त्यांच्या देशात येणाऱ्या वस्तूवर आयात कर मोठ्या प्रमाणावर लावलेला आहे. जवळपास 20% पासून 100% अशा प्रकारचा हा आयात कर त्यांनी विविध देशावर लादलेला आहे, लावलेला आहे. भारतावर तो 26% आहे. म्हणजे आपण जर आपली वस्तू 100 रुपयाला त्या ठिकाणी जाण्यासाठी लागत होते, 100 रुपयाला ती विकली जात होती, तर ती आता तिथं 126 रुपयाला विकली जाणार आहे. म्हणजे अमेरिकेत ती महाग मिळणार आहे. तर या वस्तू कमी प्रमाणात याव्यात, अमेरिकेचं प्रोडक्टिव्ह धोरण वाढावं, अशा प्रकारचा हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल त्यांनी उचललेलं आहे. मात्र त्याचे गंभीर परिणाम हे जागतिक पातळीवर पाहायला मिळालेले आहेत. 1991 मध्ये भारतानं जे धोरण स्वीकारलं त्याच्या अगदी विरोधात हे धोरण असल्याचं दिसून येत आहे. अगदी जागतिकीकरणाच्या, उदारीकरणाच्या संकल्पनेला तडा देण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तर ट्रम्प आणि मस्क या दोघांनी अशा प्रकारचा हा निर्णय घेतलेला आहे. आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये अमेरिकेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे. विविध राज्यामध्ये हजारो निदर्शक हे रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यांनी हँड्स ऑफ नावाचं आंदोलन त्या ठिकाणी उभा केलं आणि शनिवारी अशा प्रकारचं देशभर ही संतापाची लाट दिसून आलेली आहे. या मोर्चामध्ये, या आंदोलनामध्ये जवळपास 150 पेक्षा जास्त संघटना ह्या उतरलेल्या होत्या. ट्रम्प यांनी प्रशासकीय क्षमताच्या वाढीसाठी स्थापन केलेल्या डोजच्या प्रमुख म्हणून एलन मस्क यांची नियुक्ती केलेली आहे. आणि या माध्यमातून कर्मचाऱ्यामध्ये कपात करणं, अनेक नागरिकांची देशातून हकालपट्टी करणं आणि इतर अनेक वादग्रस्त निर्णय घेतले जात असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे. आणि हे डिपार्टमेंट सध्या एलन मस्क हे सांभाळत आहेत. ज्या स्रोतांवर हक्कच नाही अशा स्रोतावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात असल्याचा आरोप अमेरिकेतील नागरिक या ठिकाणी करत आहेत. अमेरिकेत 150हून अधिक संघटना या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात उतरलेल्या आहेत. यामध्ये सिव्हिल राईट्स असेल, ऑर्गनायझेशन लेबर युनियन असेल, अशा अनेक दिग्गजांचा यामध्ये समावेश आहे. हे आंदोलन 2017 मधील महिला मोर्चा आणि 2020 मधील ब्लॅक व्हाईट मॅटर्स या विरोधातील निदर्शनासारखं मानलं जातंय. आणि ट्रम्प यांनी आपल्या धोरणात बदल केले नाहीत तर हा विरोध अधिक तीव्र स्वरूपाचा वाढेल, अशा प्रकारचा इशारा हा आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे. तर चीन सोडून इतर देशावर लादलेले निर्बंध मागे घेण्याच्या विचारात आहे अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे. मात्र ट्रम्प सरकारने ते फेटाळून लावलेलं आहे. व्हाईट हाऊसने ती फेटाळून लावलेलं आहे. हँड्स ऑफ या आंदोलनामध्ये बॉस्टन, शिकागो, लॉस एंजल्स, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन DC अशा अनेक शहरामध्ये मोठ्या संख्येने लोकांची गर्दी पाहायला मिळाली. ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणातील बदलांचा निषेध करण्यासाठी हे लोक या ठिकाणी उतरलेले आहेत. हँड्स ऑफ हे कॅनडा, हँड्स ऑफ ग्रीनलँड, हँड्स ऑफ युक्रेन अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. डिअर रिपब्लिक्स टू युअर जॉब, इनपॅच ट्रम्प अशा आशयाचे फलक त्यांच्या हातामध्ये दिसून आले होते. आणि काही देश आक्रमक झालेले आहेत. काही देशांनी चर्चेची तयारी दर्शवलेली आहे. चीननं तर पुन्हा अमेरिकेवर आणखी जास्तीचा आयात कर लादण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा प्रकारची ओढाताण ही जागतिक पातळीवर दिसून आलेली आहे. काल ब्लॅक मंडे जवळपास दिसून आलेला आहे. शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण या ठिकाणी दिसून आलेली आहे. आणि या धोरणाचा परिणाम म्हणून अशा प्रकारचं
इतर देशांनी सुद्धा कारवाईची घोषणा केलेली आहे. व्यापार युद्ध छेडण्याची तयारी इतर देशांनी सुद्धा दाखवलेली आहे. तैवान, इंडोनेशिया सारख्या देशांनी आपण अमेरिकेतून आयात वस्तूवर कोणत्याही प्रकारची कारवाई करणार नसल्याचं जाहीर करून नरमाईची भूमिका स्वीकारलेली आहे. तर 50हून अधिक देशांनी अमेरिकेशी व्यापारविषयक चर्चेसाठी व्हाईट हाऊसला संपर्क केलेला आहे. याबाबत ब्रिटननं आपल्या अर्थव्यवस्थेच्या रक्षणार्थ ठोस पावलं उचलण्यात येतील असं म्हटलेलं आहे. तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सुद्धा या टॉरिफ म्हणजे या आयात करावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचा दौरा करण्याचं ठरवलेलं आहे. मस्क यांच्यावर सुद्धा अशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी केले जात आहेत. आपल्या व्यावसायिक लाभासाठी जनतेच्या हिताशी एलॉन मस्क खेळत आहेत. डोज हे जे डिपार्टमेंट ते सांभाळत आहेत. डोजचं मतलब आहे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी. ही जबाबदारी ते स्वीकारताना त्यांनी जनहिताशी खेळ चालवल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलेला आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या हुकुमशाहीला लोक वैतागले आहेत. सामाजिक सुरक्षा असतील, आरोग्य सुविधा असतील, लोकशाही संस्थांचे रक्षण असेल, कर्मचारी संख्येची जी कपात केली जात आहे, तर किंवा विदेशी नागरिकांना हाकललं जात आहे, अशा अनेक या हुकुमशाही विरोधामध्ये लोक आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हाती सरकार विरोधात फलक घेऊन मोठ्या प्रमाणावर विरोध दाखवत आहेत. अमेरिकेतील मिडटाउन पासून अगदी अलास्कापर्यंत सर्वच शहरामध्ये नागरिकाचा हा असंतोष मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. हजारो निदर्शक रस्त्यावर उतरून या ठिकाणी हाती निषेधाचे फलक घेत विरोध करत आहेत आणि या नागरिकांचा मुख्य रोष डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या विरोधामध्ये आहे. आरोग्य विषयक निधीमध्ये कपात केल्याचा आरोप सुद्धा नागरिकांनी ट्रम्प प्रशासनावर या ठिकाणी केलेला आहे. तर एक अशा प्रकारचा हा धाडसी निर्णय या ट्रम्प प्रशासनानं घेतलेला आहे आणि हा ब्लॅक मंडे या ठिकाणी घोषित झालेला आहे. 7 एप्रिल 2025 हा भारतीय इतिहासामध्ये सुद्धा ब्लॅक मंडे म्हणून घोषित केला म्हणजे तो कायमचा नोंदवला जाईल अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 3000 अंकांनी कोसळलेला आहे, तर निफ्टी सुद्धा 9000 अंकांनी खाली आलेला आहे आणि अशा प्रकारचं एक मंदीचं सावट या ठिकाणी आलेलं आहे. तर गुंतवणूकदार या ठिकाणी हैराण झालेले आहेत आणि सामान्य गुंतवणूकदार हे या ठिकाणी चिंतेत आहेत. मात्र या मंदीतही गुंतवणुकीची संधी मिळते की काय, किंवा या मंदीतूनही गुंतवणुकीची संधी मिळते की काय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.